भाईंदरपाड्यातील जमीन हडपण्यासाठी गुंडांचा भूमिपुत्रांवर बेछूट हल्ला. भाईंदरपाड्यातील 24 पैकी 12 गुंठे जमीन हडपण्यासाठी गुंडांनी भूमिपुत्रांवर बेछूट हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. गावगुंडांनी स्थानिक शेतकरी तसंच भूमिपुत्रांना बेदम मारहाण करत अक्षरशः डोकी फोडली, घरातील सामान फेकून दिलं असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या गुंडांकडून जमीन बळकावण्यासाठी ही मारहाण करण्यात आली असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केलाय. घोडबंदरच्या भाईंदरपाडा येथील 1219 चौरस मीटर जमीन गुंडांच्या मदतीनं हडपण्याचा डाव सुरू असल्याची गंभीर आरोप आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर आज केला आहे. या प्रकरणी मेहता यांनी भाजपच्या 45 नगरसेवकांसोबत कासरवडली पोलीस ठाण्यात धाव घेत सरनाईक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर मेहता यांनी थेट ठाणे महापालिका मुख्यालय गाठत सरनाईक यांच्या कंपनीला कोणत्या परवानग्या दिल्या आहेत याची विचारणा केली. सरनाईक यांनी भूमिपुत्रांच्या जमिनी लाटण्याचा सपाटा सुरू केला असून या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याचं मेहता यांनी स्पष्ट केलं. भाईंदरपाडा येथील जगन्नाथ गगनदार भोईर यांचे वडील गंगाधर भोईर आणि त्यांचे काका अशी मिळून 24.39 गुंठे जमीन आहे. त्यापैकी 12.19 गुंठे जमीन 2013 रोजी बालाजी एंटरप्राइजेस यांच्याशी करार करून विकासासाठी देण्यात आली, तर उर्वरित 12.19 गुंठे जमिनीचा ताबा गंगाधर भोईर यांच्याकडे होता. मात्र शनिवारी रात्री 80 ते 100 जणांनी बेकायदा पद्धतीनं रात्री 12च्या सुमारास जमीन अचानकपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी लाठीकाठ्यांनी तुफान हाणामारी करण्यात आली. यामध्ये गंगाधर भोईर, निर्मला भोईर आणि इतर नातेवाईकांना गंभीर जखमी करण्यात आलं असल्याची तक्रार कासरवडली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. जो परिवहन विभागाने जो निर्णय घेतला होता 1 मे पासून मराठी सक्तीचा, तो आता 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. बघा, तुम्ही माझं या पूर्वीचं सुद्धा बघितलं असेल माझं भाषण किंवा माझं प्रेसला बाईट. मी सांगितलं होतं सरनाईकला तुम्ही फारसं काही गांभीर्याने घेऊ नका, कारण त्यांचा निर्णयाला कोणी भीक सुद्धा घालत नाही. ऐकून घ्या, सरनाईक नेहमी बोलतात काय आणि करतात काय. त्यांनी मराठी माणसाचा सुद्धा छळ केलाय आणि परप्रांताचा सुद्धा छळ केलाय. हे दाखवायचा प्रयत्न करत होता या भाषणी की मी मराठी माणसांसोबत आहे. आता बघा 2 दिवसानंतर युटर्न घेतील. मी आजही बोलतो, माझा बाईट तर 2 दिवसानंतर काही येऊन काहीतरी वेगळं बोलेल. नाही, तेही आपले राज्यातले लोक आहेत, त्यांनाही सांभाळायला पाहिजे असं काहीतरी बोलेल बघा आपण. म्हणून सरनाईकच्या निर्णयाला फारसं काही गांभीर्याने घेऊ नका. त्यांना कोणी विचारत नाही आणि त्यांना कोणी मानतही नाही. या संदर्भात शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याशी काही आपण बातचीत करणार नाही. मी तर शिंदे साहेबांना सांगेल की या मंत्र्यांना तुम्ही मंत्रिपदावर काढलं पाहिजे. चांगल्या व्यक्तीला ते मंत्रिपद द्या जो या खात्याला न्याय देतील. कारण की ह्याच्यामध्ये मीरा भाईंदरला आम्ही सांगितलं होतं, रोहिंग्या मुस्लिमला धडाधड ते लोक परमिट देत होते. काही लोकांना 2-2 परमिट आहे. मेलेली माणसं असेल तरी रिक्षा पासिंग होत चाललेलं आहे. आणि त्यामध्ये प्रताप सरनाईकचा सुद्धा खाचा आहे. 15,000 रुपये प्रत्येक ह्याला आहे असं मला माहिती प्राप्त झाली आहे. ती कदाचित खरीच असावेल असं मला वाटते, कारण जो त्यांचं नेचर आहे ते आजही 2,000 रुपये सोडत नाही. तर ते नक्की त्याच्यामध्ये त्याचं असेल. आणि आज तुम्ही मराठी माणसाची बाजू घेतात. तुमचं 1 महिन्यापूर्वी तर रोहिंग्या धडाधड, त्यावेळी तुम्हाला वाटलं नाही का की मराठी माणसाला न्याय द्यायला पाहिजे, मराठी माणसाला परमिट दिलं पाहिजे. त्यावेळी दे धडाधड आणव दो अपना पैसा बाकी जान दो. हे त्यांची दुटप्पी भूमिका हे मी एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडणार आहे. धन्यवाद.